नमस्कार मित्रांनो. मराठी स्टोरी टाईम गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुमची मोठी मंडळी, घरातली मोठी मंडळी आहे ना, आजी आजोबा किंवा आई बाबा किंवा मोठी बहीण असेल, भाऊ असेल तुम्हाला किंवा तुमचे शिक्षक, असे सगळे जण तुम्हाला कायम वेळेचं महत्त्व हे शिकवत असतात की नाही? अशीच ही गोष्ट आहे आजची पण. आणि आजच्या गोष्टीत हा आदिल नावाचा मुलगा आहे ना, तो सुद्धा तुमच्यासारखाच छोटुकला आहे, शाळेत जाणार आहे आणि त्यालाही वेळ समजावून देणारी त्याची एक मैत्रीण आहे. चला मग ऐकूया तरी काय सांगायचं या गोष्टी त्याला. दररोज नीट आवरून शाळेत चालत जाण्यासाठी आदिलकडे किती वेळ असतो माहितीये? अख्खा 1 तास. पण तरीही त्याला अगदी रोज उशीर होतोच. त्याचा वेळ कुठे वाया जात असेल बरं? मग त्याची मैत्रीण पारो नावाची त्याची मैत्रीण आहे शाळेत. त्याला मदत करते. ती त्याच्याकडे असलेल्या तासातल्या प्रत्येक मिनिटाचा नीट हिशेब लावून त्याला देते. किती छान! प्रत्येकाकडे अशी ही मैत्रीण असेल तर ती वेळेचं महत्त्व किती छान समजावून देऊ शकते. बरं, गोष्टीचं नाव आहे प्रत्येक मिनिट महत्त्वाचा. ही गोष्ट लिहिली आहे शबनम मीनवाला यांनी. चित्र काढली आहे शाहीन शरीफ यांनी. गोष्ट मराठीत अनुवाद केला आहे आतिश कुलकर्णी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्हिवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC BY 4.0 लायसन्स. आणि या गोष्टीची वाचन पातळी आहे 3. आदिलला शाळेत जायला नेहमी उशीर व्हायचा. एक दिवस रुपलताई त्याच्यावर खूपच चिडल्या. रुपलताई म्हणजे त्याच्या शिक्षिका, हिज टीचर इन द स्कूल. आज तू गणिताच्या तासाची 15 मिनिटं बुडवलीस, ताई ओरडल्या. कालही चित्रकलेच्या तासाची 15 मिनिटं बुडवली होतीसच. त्या काहीतरी वैतागलेल्याच होत्या त्याच्यावर. सारखा उशिरा येतो म्हणून त्या रागावल्या. बरोबर आहे त्यांचं, हो की नाही? कारण त्याचाच अभ्यास बुडालाय. टीचरला काही फरक पडत नाहीये. पण त्याचं नुकसान आहे, ते आदिलचं नुकसान आहे, हो की नाही? आदिलला फार वाईट वाटलं. तुम्हाला पण वाटतं का असं? कोणी रागवलं, उगाच चिडलं, वैतागलं तुमच्यावर की वाईट वाटतं, हो की नाही? तसंच आदिललाही वाईट वाटतंय. मी कधीच वेळेवर का पोचू शकत नाही? त्याने स्वतःला मनातल्या मनात प्रश्न केला. आदिलने आपल्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीला म्हणजेच पारोला विचारलं. कुठे वाया जातात ग माझी एवढी सगळी मिनिटं? तुला माहितीये का? मला जरा मदत कर बरं. सांग सांग तर मला, काय करू मी? पारोने ठरवलं, ही सगळी वाया जाणारी मिनिटं शोधून काढण्याची आदिलला मदत करायची. बरं, ठरलं तर. पारोने सुरुवात केली. इन्व्हेस्टिगेशन स्टार्टेड. मला सांग, तू रोज किती वाजता उठतोस? तिने विचारलं. आई मला सकाळी 8 वाजता उठवते, आदिल म्हणाला. मला आळस आलेला असेल तर ती 5 मिनिटं अंथरुणातच लोळत पडून राहतो. झालं. वेळ वाया घालवण्याची सुरुवात झालीये. त्यानंतर तू काय करतोस? पारोने विचारलं. मला आवरायला 25 मिनिटं लागतात. मग 15 मिनिटं नाश्ता करायला आणि शाळेत चालत जायला 20 मिनिटं. सगळी मिनिटं मिळून बरोबर 1 तास होतो. म्हणजे मी 9 वाजता शाळेत पोचायला हवंच. पारोने लिहिलं.
25 अधिक 15 अधिक 20 बरोबर 60. 60 मिनिटांचा 1 तास. पण तू नेहमी वेळेत तयार होतोस का? पारोने विचारलं. कधी कधी मला पेन्सिलीला टोक करायचं असतं, आदिल म्हणाला. कधी कधी दूध खूपच गरम असतं, ते प्यायला मला वेळ लागतो. कधी कधी हिंदीचं पुस्तकच शोधायचं असतं, तर कधी वेगळ्याच कुठल्या तरी विषयाचं पुस्तक हरवलेलं असतं. पण हे सगळं करायला काही सेकंदच लागतात अगं, फार वेळ लागत नाही, आदिल म्हणाला. पारो म्हणाली, अरे बाबा, पण हे सगळे सेकंद एकत्र मिळवले तर 4-5 मिनिटं होतात. पारो हसत म्हणाली, इतकी नाही, पण साधारण 3 मिनिटं होत असतील, आदिलने मान्य केलं. 60 सेकंदांचा 1 मिनिट, 180 सेकंदांची 3 मिनिटं. बरोबर? मी पाहिलंय, तू शाळेत जाताना बऱ्याचदा बिट्टूगडच्या कुत्र्याच्या पिल्लांशी खेळतोस आणि रस्त्यात खाऊ पण विकत घेतोस, पारो आठवत म्हणाली. कुत्र्याच्या पिल्लांशी मी फक्त 5च मिनिटं खेळतो, आदिल चटकन म्हणाला. आणि खाऊ घ्यायला 2 मिनिटं सुद्धा लागत नाही. त्यानं काय फरक पडणार आहे? प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे आदिल, पारो म्हणाली. जर अंथरुणात लोळत राहण्याचा वेळ, पेन्सिलीला टोक करण्याचा एक्स्ट्रा वेळ आणि इतर सगळ्या गोष्टींचा वेळ तू एकत्र केलास तर तुला उठल्यापासून एकंदर 75 मिनिटं लागतात शाळेत जायला. 5 मिनिटं जास्तीची अंथरुणात, 3 मिनिटं जास्तीची आवरण्यात, 5 मिनिटं कुत्र्याच्या पिल्लांशी खेळण्यात, 2 मिनिटं खाऊ विकत घेण्यात. किती मिनिटं एक्स्ट्रा घेतली तू? अधिक मिनिटं किती लागली तुला माहितीये? 15 मिनिटं जास्तीची घेतली आहेत तू. म्हणजे ही सगळी मिळून 1 तास नाही, पारो म्हणाली, तर 1 तास 15 मिनिटं होतात. याचा अर्थ लक्षात येतोय का तुझ्या? हं, आदिल कुरकुरला. म्हणजे मला रोज 15 मिनिटं आधीच उठायला हवं, सकाळी 7:45लाच. याचा अर्थ रुपलताई होणार खुश आणि मी मात्र असणार झोपाळू आणि दुःखी. असं होईल का? काय वाटतं तुम्हाला? तुमची टीचर तुमच्यावर खुश आहे, तुम्ही झोपाळू आणि दुःखी असाल का उत्साहाने नाचत असाल? विचार करा. संपली गोष्ट. पुन्हा भेटूया एका नवीन विषयाबरोबर याच चॅनलवर. तोपर्यंत टाटा.